आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अंमलीबारी गावाजवळील धोकादायक घाटात विद्यार्थ्यांची बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. दिवाळीच्या सुट्टीनंतर मेहुणबारे आश्रमशाळेचे विद्यार्थी घरून शाळेत परत येत होते. देवगवी घाटातून परतत असताना ही दुर्घटना घडली. घाटातील एका तीव्र वळणावर बसचा ताबा सुटला आणि क्षणातच ती खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी धावलेत. अरुंद रस्ता आणि खोल दरीमुळे मदत कार्यात अडचणी येत असल्या तरी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा आणि नंदुरबार रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेनंतर पालकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. शाळा प्रशासनावर हलगर्जीपणाचे गंभीर आरोप होत आहेत. बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी घेतले जात होते असा आरोप पालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी होत असलेला हा खेळ थांबवण्यासाठी ठोस पावलं उचलली जातील का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासनाकडून अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून या दुर्घटनेने सातपुड्याच्या डोंगर रांगाच शोकमग्न झाल्या आहेत.